राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली. स्विफ्ट कारसह 2,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केलं आहे. आरोपींकडून स्विफ्ट कार, डिझेल, मोबाईलसह तब्बल 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमीज राजा आत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे तसेच चालक उत्तरेश्वर मोराळी यांच्या पथकाने राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोल्हार ते राहुरी रोडवर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरत असून त्यातील इसम डिझेल चोरी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. यानंतर पोलिसांनी तात्काळ राहुरी फॅक्टरी ते कोल्हार रोडवर सापळा रचत गुहागाव परिसरात संशयित स्विफ्ट कार अडवली. वाहनाची तपासणी केली असता पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं. अटक आरोपींमध्ये करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके, वय 22, राहणार नांदुरखी रोड शिर्डी, सनी उर्फ सल्ल्या राजेंद्र पवार, वय 19, राहणार सावळी विहीर तालुका राहाता आणि जितेंद्र रोहिदास वाघमारे, वय 33, राहणार पिंपळस तालुका राहाता यांचा समावेश आहे. तसेच या प्रकरणातील निलेश मोकळ, राहणार सावळी विहीर तालुका राहाता हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींकडून 11,000 रुपयांचे 2 मोबाईल, 2 लाख रुपयांची स्विफ्ट कार, 35 लिटर डिझेल, 4 रिकामी ड्रम, टॉर्च, लोखंडी कटावणी, चाकू आणि प्लास्टिक पाईप असा एकूण 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 सबक्लॉज 4 आणि 310 सबक्लॉज 5 अन्वये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, राहुरी.